हे झाड तुमचं तोंड लाल करू शकतं. याच झाडाच्या कापसापासून उशा आणि वाती बनवल्या जातात. या झाडाला फुले येण्या अगोदर जी लहान बोंड असतात त्याची अनेक भागांमध्ये भाजी केली जाते. आम्ही लहानपणी या बोंडापासून भवरा खेळत असू. याला लवंग सारखी छोटी फळं येतात, म्हणून ती 800 आणि 900 रुपये किलोच्या भावाने विकली जातात. गर्द गुलाबी रंगाची, मध्ये तुरा असणारी, नाक मुरडलेल्या नवरीप्रमाणे आकाशाकडे तिरके तोंड उभे करून असलेल्या याच्या फुलाचे रूप फारच सुंदर दिसते. याच्या फुलात दवाचं गोड पाणी साचतं. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून चष्मेवाला, शिंजी, राखी वटवट्या, शिंपी, चिमण्या, कोतवाल, बुलबुल, मैना, धनेश, हळद्या, असंख्य प्रकारचे सूर्यपक्षी या झाडावर मेजवानी करण्यासाठी तुटून पडतात. काटे असल्यामुळे अनेक पक्षी या झाडावर घरटी करतात. याच्यापासून मिळणाऱ्या कापसाला आम्ही म्हातारीची केस म्हणतो. तुम्ही याच्यासोबत नक्कीच खेळला असणार. हेच झाड म्हणजे काटेसावर, शाल्मली किंवा मलबार सिल्क कॉटन ट्री. यालाच आपण गावठी भाषेमध्ये सावरीचं झाड म्हणतो. याच्या काट्यांचा चूर्ण दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास मुरूम नाहीसे होतात. याचा डिंक, ज्याला मोचरस म्हणतात, तो अतिसारावर गुणकारी आहे. आयुर्वेदाच्या माधव चिकित्सा या ग्रंथात जुलाबावर उपयोग, तर 15व्या शतकात नचिकेतन यांनी लिहिलेल्या मातंग लीला या ग्रंथात हत्तीनीला औषध देण्यासाठी शाल्मलीचा उपयोग होतो असा उल्लेख आहे. हा सुंदर वृक्ष आपण सगळ्यांनी अनुभवला आहे. हा वृक्ष जपला पाहिजे, कारण आपण पाहिलाय पुढच्या पिढीचं काय. बाकी आपण सुज्ञ आहातच. आरोग्यम धनसंपदा.